बद्दल करताय? बरं, मंगेशजींना आक्षेप आहे, त्यांना वाटतंय की द्वेष आहे की नाही असा थेट प्रश्न आपल्याला विचारलाय. विकासजी आपल्याकडे येईल मी. मंगेशजी बोला. आता नरेंद्र पाटील म्हणतात तुम्ही कोर्ट कचऱ्या कशाला करता, गरीबाला मिळवून देता. ईडब्ल्यूएस आरक्षण जे वेगळं 103व्या घटना दुरुस्तीने केलंय, 8.5% लाभ दिलेला आहे. चंद्रकांत दादांनी तिथं सभागृहात आकडेवारी दिली, 8.5% लाभ घेतला. तो तुमच्या गरीबाच्या मुलांसाठी आहे. 10% एससीबीसी आरक्षण या तुमच्या नरेंद्रजी या फडणवीस साहेबांनीच दिलेले 10% आरक्षण ते पण चालू आहे. आता 19%त 450 जातींच्या ताटामध्ये येऊन बसायचं. तुम्ही म्हणताय आमचं का भगवत नाही कोर्ट कचऱ्या करायच्या. म्हणजे एका समाजाला 4 ठिकाणी आरक्षण, कुणबी दाखल्याने आरक्षण. आणि ज्या वेळेस विदर्भामध्ये ज्या वेळेला पंजाबराव देशमुखांनी मराठा कुणबी हा समान आहे, हा समान झाल्यानंतर कुणी विरोध केला नाही. आणि मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामधली ही जवळपास नातीगोती सेमच आहे. मग तुम्ही आम्ही मराठवाड्यापुरतं मागतोय ना, आम्ही हैदराबाद गेझेट हे मराठवाड्यापुरतं मागितले ना. एवढं काय तुम्ही चिडायची गोष्ट आहे. आणि काल जीआर आलाय, अजून त्या जीआर वितर्क होऊ द्या, त्याच्यामध्ये अभ्यास होऊ द्या आणि एकदा होऊ द्या. एवढं काय लगेच आपण कशाला द्वेष बाळगायचा? फायनल जीआर का केला? ड्राफ्ट आणायचा होता ना. बरोबर आहे, जीआर येणं अपेक्षित होतं. विकासजी आपल्याला देखील एक महत्वाचा मुद्दा मांडायचा. विकासजी आपण बोला, त्यानंतर हरिभाऊ मी आपल्याकडे येतोय. विकासजी बोला.